टू द पॉइंट मधून राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर तटकरेंचं रोखठोक भाष्य. दादांच्या मृत्यूनंतर विलीनीकरणाची चर्चा आधी कुणी सुरू केली? सवाल उपस्थित करत तटकरेंनी पवारांच्या राष्ट्रवादीला सुनावलं. राष्ट्रवादी विलीनीकरणासंदर्भात स्पष्टता समोर येऊ द्या. कोण खलनायक समोर येईल? सुनील तटकरेंचा राष्ट्रवादी एसपीच्या नेत्यांवर घणाघात. काळाच्या ओघात उत्तर मिळतील, तटकरेंचा इशारा. झी 24 तासच्या टू द पॉइंटमध्ये सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षपदाच्या प्रश्नावर तटकरेंनी थेट बोलणं टाळलं. पक्षाच्या बैठकीत अध्यक्षपदावर निर्णय, सुनील तटकरेंची टाळाटाळ. अजितदादांच्या विमान अपघाताची उच्चस्तरीय चौकशी व्हावी, सुनील तटकरेंची टू द पॉइंट मागणी. विमान अपघाताचं सत्य जनतेसमोर यावं, तटकरेंची रोखठोक भूमिका. पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवारांना क्लीन चिट नाही, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती. खारगे समितीचा अहवाल अद्याप आला नसल्याचंही स्पष्ट. लाडकी बहीण योजनेला अजितदादांचं नाव देण्याची आमदार अमोल मिटकरींची मागणी. मागणीवर विचार करणार, मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया. तर असा कुठलाच प्रस्ताव आला नसल्याचं प्रताप सरनाईकांचं विधान. मुंबईत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष महापौर उपमहापौर निवडणूक लढण्याची शक्यता. नगरसेवकांना मुंबई बाहेर न जाण्याचे आदेश. चंद्रपूर महापौर पदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट. काँग्रेसकडनं 4 उमेदवारांचा अर्ज, तर भाजपसह शिवसेना युबीटीच्या उमेदवारांचा अर्ज दाखल. मालेगावात राजकीय घडामोड. एमआयएमच्या नेत्यांनी घेतली दादा भुसेंची भेट. आमदार मुफ्ती इस्माईल यांचा माध्यमांशी बोलण्यास नकार. नाशिकमध्ये मनसेचा शिवसेनेला पाठिंबा. मनसेच्या एकमेव नगरसेविका मयुरी पवार शिवसेनेसोबत. स्वीकृत सदस्यांसह समित्यांमध्ये वाढ होणार.